हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींनो. तर काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण भाऊ बहिणींनो. आपलं तर भाऊ बहिणींनो रात्रीचं होतं तिचं आपण जेवण केलं. मायरूज पप्पा गेलं होतं आज कामाला आणि काम तर नाही ती भाऊ बहिणींनो उन्हाची पण लागले की आपलं मिठी देऊन जातात आपलं कामाला लागले की काम. पण तुम्हाला सांगते त्या दिवशी 2-3 दिवस होतं काम पण ते काय आजारी असल्यामुळं काय जाणं झालेलं आहे त्यांना कामाला. आणि कसं जायचं सांगा अशा गोष्टी घरात असल्यानंतर कामाला काय करायचं कामाला जाणं योग्य आहे का ती नाही बरोबर. त्यामुळे भाऊ बहिणीनं ती काय कामाला गेलं नव्हतं. पण परत आला फोन मालकाचा हाय थोडं राहिलं या म्हणून काम असं काहीतरी आला होता पण मग सकाळी उठून गेलं होतं. चहा नाही पाणी नाही भाऊ बहिणीनं गॅस संपलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यात मला लेडीज प्रॉब्लेम आलेला आहे भाऊ बहिणीनं. त्यामुळं काय आपण म्हणजे केलं नाही आपण. तर भाऊ बहिणीनं मायरा बी झोपली तिला पण ताप आलाय. पोरगी माझी सारखी रोजच दुपारची तापते तिला पण काय झालंय काय माहिती नाही. आणि समर्थ आहे माझ्या मांडीवर ती पण आज भरपूर रडतोय. तर आज आहे शनिवार भाऊ बहिणीनं आज शनिवार आहे. तर आता चालत आहे मायरूज पप्पा कामावरनं. तो कसं चेहरा झाला आहे मायराचा माझी माझी एकुलती एक माझी बिस्किटाची लाळी गो गोडी गो लाडू. आजारी पडली भाऊ बहिणीनं. काय आता लेकरांना बळबळ हसावं लागते भाऊ बहिणीनं. इतकं डोक्यात टेन्शन आहे ना. अवतार तर बघतच असाल तुम्ही आमचं कसं आहे तर कसं नाही. तर अक्षरशः 3 दिवस आज भाऊ बहिणीनं 3रा दिवस आहे मी आज डोकं विचारलं नाही. हो होय रो समर्थ भाऊ. हो समर्थ दादा समर्थ बाबा आमच्या हालत तशी झाली तर काय करायचं समर्थ बाबा. मायरा आजारी ती व्हायला टेन्शन भाऊ बहिणीनं. तुम्हाला सांगते पोरगी तापती त्याचं व्हायलाच टेन्शन. घरात वेगळं टेन्शन भाऊ बहिणीनं. कुठल्या ह्याला तोंड द्यावं तुम्ही सांग. आता काल मी व्हिडिओ बनवलं भाऊ बहिणीनं. त्या व्हिडिओला भरपूर अशा भाऊ बहिणींचा प्रतिसाद आला की कर्तव्याला मागं सरायला लागली किंवा आता काही गोष्टी होणार नाही त्या मला असं काही तर बोलण्यात येत आहे भाऊ बहिणीनं मला. पण तशा काही गोष्टी नाही त्या. आणि मी माझ्या कर्तव्याला आणि माझ्या कामाला कुठल्या मागं सरकत नाही. मी जी माझं आहे ना काम मी तीच करणार. मी कुठल्या ह्याला मागं सरकत नाही. माझं काम पण नाही भाऊ बहिणीनं हे करण्याचं मागं पुढं बघण्याचं. किती केलं तर आपल्याला करावं लागणार आहे. तर तो मला सर्वांना माहिती आहे. आणि तुम्ही बघता पण बघून एवढं समजा तुम्ही जर कसं एवढं कमेंट करू शकता हे पण मला कळत नाही भाऊ बहिणीनं. एवढ्या समजा गोष्टी तुम्ही बघताय आणि वरनं तुम्हीच कमेंट करून सांगताय. आता काय गोष्टी अशा झालेल्या होत्या घरात की आम्ही ती तुम्हाला सांगितल्या आणि सांगणं गरजेचं आहे. कारण की उद्या पुढं जाऊन आमच्याकडनं काय उचलीत झाली तर भाऊ बहिणीनं तुम्ही आम्हाला बोलणारच आहे. त्यामुळे जी काही गोष्टी असतील सोशल मीडियावर पहिल्यापासून मांडत आलेले आहेत तर ते आम्ही मांडणार. कारण की भरपूर वेळा आम्हाला चुकीचं ठरवण्यात आलं आणि येड्यात बी काढण्यात आलं. त्यामुळं भाऊ बहिणीने कुठलीच गोष्ट ही लपवायची नाही. तुमच्यासमोर संधी शेअर करायची. असं तर आम्ही तुमच्याबरोबर काय आमच्या छोट्या गोष्टी आमच्या सगळ्या सोशल मीडियावर असतात. तुम्हाला तर माहिती असते ते का ना. कारण की एक परिवार म्हणून आम्ही ती आमचा एक परिवारच असं समजतो म्हणून असं सोशल मीडियावर आमचं ते व्हिडिओ असतात. आलेला आहे तर मायरूज पप्पा कामावर नेऊन 2च मिनटं बसलं आणि पाणी आणायला गेले. पाण्याचा टिपका नव्हता भाऊ बहिणीनं. भांडी पडलेले इथे धुणं पडले म्हणून आज कंप्लीट आज 9वा दिवस आहे तर पाणी सुटलं नाही. आणि समर्थ आपला इतका रडतोय दुपारचा आज भरपूर रडतोय. नुसता मला तर वाटतंय असा कसा बसतोय का काय त्याचं काय माहिती इतका रडतोय समर्थ. मग आता त्याला मांडीवच घेऊन बसली बघा. आणि जास्त रडायला लागला घेऊन मिरावते असा त्याला हातू काय लागलं माझं. त्यात मायरा कुणकुण करते तिचं बघू वाटाना. आपल्या जवळ पैसा पाणी बी नाही भाऊ बहिणीनं लगेच घेऊन जायला. गॅस संपलाय तर सकाळपासून जेवण नाही. रात्रीचं होतं तीच मायरून मी जेवण केलं भाऊ बहिणी. रात्रीच्या 2 भाकरी होत्या त्यातली पण 1 भाकर तशीच राहिली. मायराने मी 1 भाकर खाल्ली सकाळपासून. मायरूच्या पप्पाने तर सकाळी चहा पण नव्हतं घेतलं आणि काहीच नाही घेतलं. भाऊ बहिणींनो तसंच गेलं होतं कामाला गेल्यानंतर कोणते कामाला जी त्यांना घेऊन गेलं होतं ते म्हणलं होतं मी जास्त कमी भाकर घेतो या कामावर. मग आता तसं तरी लोकांच्या डब्यावर कामाला गेलेलं नव्हतंच. पण उचलती काय त्याला साईडला मागं सोडून फॅनमध्ये बोटं घालून
कधी डब्या भाऊ बहिणीनं कामाला ते केलं नव्हतं, पण आपली मजबुरी अशी आहे की आपल्याला पोटाला आणा असू नाही तर नसू पण काम करावं लागणार आहे. त्यांना पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, आता सध्याची परिस्थिती भाऊ बहिणीनं आणि असं आमच्याबरोबर होतंय, सारखंच होतंय भाऊ बहिणीनं. कसं आहे माहिती आहे, किती जरी काय केलं तरी पुरायला मार्ग नाही, पैसा पाणी टिकना भाऊ बहिणीनं. मायरोज पप्पा आहे तर भाऊ बहिणीनं पाणी घेते तर त्यांना आणायला लावलं. म्हणजे मी सांगितलं नाही, त्यांनी मनानेच आणलं भाऊ बहिणीनं पाणी. बघते तर ना घरात मला कुठं हलता येत नाही लहान बाळ ठेवून, आणि रडायला लागला म्हणजे इतका रडतो की बापाच्या बाई. त्याला तसं नको धरू, सोड सोडा असं हा पाय सोड ना त्याचं. मायूर मांडीवर घेतलं, पैसा पाणी टिकना काय व्हायना भाऊ बहिणी. उलेस काय असं चांगल्या गोष्टी होत चालले की काय ना काय बिघड होतोय, डोक्याला ताप होतोय भाऊ बहिणींनो. आणि अशांमुळं घरामध्ये असं ती ताणतणाव होतच चाललेला आहे भाऊ बहिणी. आता मागं 2-4 दिवस असं चांगलं चाललं होतं, मग परत आणखी ती गोष्ट परत आमचं परत आहे अशी परिस्थिती झाली. असं असा रडतो, असा वरडतोय समोर. पाणी घेऊन आले तेव्हा माहिती कामाची कपडे सुद्धा काढली नाहीत. हाय नमस्कार मित्रांनो, काय चाललंय आपल्या मित्रांचं. आलोय पाणी घेऊन, कामाचे कपडे बी काढले नाही. हाय अशीच आहे बाबा, तशी जायची कामाची कपडे तशीच आहे. आलून हो काही तर पिशवी ठेवली, काकर पाण्याची बाटल हा गबस सारखं त्याला हे करू नको, तसा धरला की मग ते वरडणारच आहे. होय ना. आता काय भाऊ बहिणीचं असं बी म्हणणं आहे की तुम्ही काय बी झालं तरी तुम्ही तुमचं काम म्हणजे सांभाळलं पाहिजे, बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आम्ही कुठं म्हणतोय लक्ष नाही देणार, आम्ही लक्ष देणार की. पण आता तुमचं म्हणणं काय भाऊ बहिणीनं काय, आता योग्य ताईची तर तब्येत बरोबर नाही, आम्हाला पण कळतंय, तुम्ही पण कमेंट करून सांगताय, तुम्हाला बी समजतंय. पण भाऊ बहिणीनं कसं आहे माहिती आहे का, राहिला विषय आम्ही भाऊजीची जबाबदारी घ्यायला पण आम्ही त्यांची मागं पुढं बघत नाही. कारण की कसं आहे माहिती आहे का, जबाबदारी घेण्यासारखं त्यांनी राहावं. पण तसं त्या दिवशी बघता बघता हे तर तुम्हाला सांगते किती मोठं लचंड घरात भांडण आणलं. त्यांना एवढं समजलं नाही की घरात आपल्या आजारी माणूस आहे. आपण ऐकलं होतं ना, समध्याने ऐकलं होतं, त्यांनी ऐकलं होतं, आम्ही पण ऐकलं होतं. मग भाऊ बहिणीनं ऐकून ह्या कारणानं सोडून द्यायचं होतं ना त्यांनी. ही गोष्ट हिथं ऐकून तिथं त्या दुसऱ्या ज्या माणसाची दुश्मनी आहे त्या जाऊन तिकडंच सांगितलं मित्राला. खास मित्र आहेत बरं का भाऊ बहिणीनं. तर तिथं जाऊन सांगितलं तर त्या मित्राच्या सुद्धा मनात राहिलं नाही. ते जाऊन मित्र त्यांना जगेत जाऊन बोलला तिथं. मग ते खरं खोटं बोलला आणि आमकन तमकन हिथं कितीतरी घाण शिव्या, तुम्हाला सांगते कितीतरी वाईट वक्त हिथं दारात येऊन हिथं नाही तसलं आम्हाला ऐकून घ्यावं लागलं. कुणामुळं? त्यांच्यामुळं. मला काय म्हणायचंय भाऊ बहिणीनं, एवढ्या समध्या गोष्टी जर एवढी घरातली समधी सांगत असतील तर कानात या बसत नाही, डोक्यात बसत नाही, तर जबाबदारी कुठल्या ह्याने घ्यायची. आपल्याला म्हणायचंय काय भाऊ बहिणीनं, आईला आपल्या जाऊन महिना पण झालेला नाही. भाऊ बहिणीनं आईला महिना झाला नाही तरच आपल्याला बाहेरची माणसं येऊन जर आपल्या दारात येऊन त्या आई मरून स्वर्गीय सोन्याची झाली, तिला पण वाईट वक्त बोलणं जातंय. घरातली आहे ती त्यांना पण ऐकावं लागतंय. काय ऐकायचं सांगा भाऊ बहिणी. त्यात योग्यता ताई आजार होता, त्यांना श्वास दम भरत होता, हे तरी त्यांच्या डोक्यात आलं का. ज्या गोष्टी झाल्या होत्या ना इथं भाऊ बहिणी आमच्या समोर झाल्या होत्या, आम्ही पण ऐकल्या होत्या गोष्टी. मग आम्ही पण तिचं जाऊन सांगितलं का चाड्या? नाही सांगितलं. मग तुम्ही जे म्हणता ना जबाबदारी, मग अशा गोष्टी होत असल्यानंतर जबाबदारी घ्यायची कशी तुम्ही सांगा आम्हाला. की आताच नाही, पहिल्यापासून असंच आहे भाऊ बहिणीनं. ती म्हणतात ना, कालचा व्हिडिओ मी बघितला त्यांचा, ती म्हणतात की थोरली भाऊजं सांगायच्या आधी मीच सांगतो. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला बरोबर, पण त्यांनी एवढं बी सांगितलं नाही की माझ्याकडनं चुकलं आणि मी जी ऐकून तिथं चाडी लावली ती मी करायला नको पाहिजे होतं. हे केलं ते समजायच्या डोक्याला ताप झाला. ह्या गोष्टी आताच्याच नाही, त्या आधीपासून पण होत होत्या भाऊ बहिणीनं. पण त्यावेळेस आत्या होत्या, त्या टेन्शन घ्यायच्या, बोलायच्या, आरडायच्या, हाणून घ्यायच्या, स्वतःला त्रास करून घ्यायच्या. मग आता तर स्वर्गीय सोन्याच्या झाल्या, मग आता त्यांच्या माघारी आम्ही समधी आहे. आमच्या डोळ्यासमोर अशा गोष्टी होत असल्यानंतर आम्ही त्यांना बोलायला दापायला गेलं की आम्ही चुकीचं ठरलं जातो भाऊ बहिणीनं. मग जबाबदारी घ्यायची कशी तुम्ही सांगा.
सांगून जर माणूस ऐकतच नसल जी गोष्ट आपल्याला जर भावा बहिणीनं त्या गोष्टीपासून आपल्याला त्रास आहे तर त्या गोष्टीपासून आपण 10 हात लांब राहायचं असतं. आपण आपल्याकडनं अशाच गोष्टी पहिल्या पण झालेल्या आहेत तर आपण लांबपर्यंत त्या माणसाच्या नादी लागावं नाही. मला कळतं आपल्या घरात चाललंय काय, आपल्या घरात होतंय काय, आपलं जर चांगलं कुठं तर देवा कृपेच्या श्री गुरुदेव दत्ताच्या कृपाने जर आपलं जर थोडंफार आपल्यात थोडा सुधारण्याचा प्रयत्न झाला भावा बहिणीनं तर आपण तेवढा केला पाहिजे का नाही. मागचा दिवस पुढं आणून ठेवायचं सारखं. आता आत्या तर मरून गेल्या, त्या आता त्यांच्या डोक्याला ताप होता. आता किती केलं तर आई होती, आईला वेदना होत होत्या भावा बहिणीनं. सांगून किती केलं तरी आई ती खपवून घेत होती. पण आता आई तर नाही. मग आपण घरच्यांना किती ताप द्यायचा ना, आपण किती टेन्शन लोकांचं ऐकून किती घ्यायचं. दारात येऊन इथं लोक दरवाजा फोडायपर्यंत बाता करते तिथं त्यांच्यामुळं माणसं, तर आम्ही ऐकून घ्यायचं किती सांग. मग अशा गोष्टी होत्या त्या भावा बहिणीनं. मग ह्या गोष्टी माहिती नसते त्या कुणाला, मग हे सांगावं लागते, त्या मजबुरीनं सांगावं लागतं. कारण की उद्या हे उलटून आमच्यावरच पडतंय. किती केलं तर राजा आणि पिंकी घावते ती. त्यामुळं भावा बहिणीनं ह्या सांगितलं आमचं तर हो का वाईट सांगण्याचा हेतू कुणालाच नाही. आमचं समजायला चांगलं सांगणं आहे. आणि त्यांना पण आम्ही वाईट बोलण्याचा हेतू नव्हता. त्या दिवशी भावा बहिणीने मी रागाभरात मी त्यांना पण भरपूर बोलली. उद्या ताईसमोर पण बोलली भावा बहिणी. मी माझं बोलणं लपवत नाही, काय नाही. मी पण बोलली त्यांना रागात. कारण की आत्याच्या माघारी त्यांची जबाबदारी आमचीच आहे. ते जर असं उचनीच करत असते तर भाऊ बहिणी आपलं बोलणं काम आहे. आपण किती केलं तर घरातलं मोठं आहे. त्यांचं बी ऐकण्याचं कितवर, त्यांना बी कुठवर ऐकायचं आहे का नाही ऐकायचं ते त्यांच्या हातात आहे भाऊ बहिणी. कारण की आम्ही एक व्हिडिओ काढला की त्यांचा प्रश्नाचं उत्तर लगेचच येत आहे भाऊ बहिणी. मग ह्याच्यावरूनच समजतं की ते बी किती समजदार आहेत आणि मोठ्या माणसांचा किती ऐकून घेते. तर हे पण तुम्हाला समजतच असेल भाऊ बहिणी. तर चला घ्या तुम्ही बी काळजी. अशा काय गोष्टी होत्या त्या मग तुम्ही आम्हाला सांगा जबाबदारी घ्यायची कशी.